नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 3 ऑगस्ट. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये पाऊस वाढणार आहे, तर काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जोर वाढणार आहे, कोणत्या भागांमध्ये आता लगेच पावसाचा अंदाज आहे, कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देऊ. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्रालगतचा आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसर, अलाहाबाद, उत्तर प्रदेशचा काही परिसर, या भागावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र किंवा हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे किंवा बंगालच्या उपसागरातील जे काही वारे आहे या चक्रकार स्थितीकडे खेचले जात आहे. तसेच महाराष्ट्रातील जे काही वातावरण आहे हे देखील या भागाकडे खेचले जात आहे. त्यामुळे मित्रांनो, दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, तर काही भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील. काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहील. नागपूर विभागामध्ये काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये नागपूर, कोंढाली, वरुड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अचलपूर तसेच इकडं चिखलदरा या भागांमध्ये काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये आहे. अकोटचा उत्तरी परिसर, दर्यापूरचा उत्तरी भाग, अमरावतीचा उत्तरी परिसर, माजुरी आसपासचा भाग, अरवी, आष्टी, मोर्शी या सर्व भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. सर्वाधिक पावसाचा जोर या परिसरामध्ये आज राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे. सकाळपासूनच काही भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. अमरावती भागातील वाशिम आणि यवतमाळ हलक्या मध्यम पावसाची शक्यता. नागपूर विभागातील इतर जिल्हे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता. मराठवाड्यात आज काही भागामध्ये अधूनमधून हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे पावसाला काही परिसरामध्ये पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळते. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा उत्तर भाग, सिल्लोड, कन्नड, चिखली वगैरे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. इतरत्र देखील हलक्या स्वरूपाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. जो काही एकदम कडेचा पश्चिम भाग आहे मराठवाड्याचा, या परिसरामध्ये वारे देखील बघायला मिळतील. दुपारनंतर ताशी 15 ते 30-35 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आज मित्रांनो, कोकणामध्ये काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढला आहे. त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील पावसाचा जोर आज वाढलेला आहे. उत्तर कोकणामध्ये देखील जोरदार पावसाचा आज अंदाज आहे. तसेच कोकणाचा इतर भाग, दक्षिण कोकणामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर घाटमाथ्याच्या ठिकाणी सर्वाधिक पावसाचा जोर राहील. संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्यामध्ये कोकणालगतच्या पश्चिम भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये देखील कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज अहिल्यानगरमध्ये दुपारनंतर काही परिसरामध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील. वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतात. पुणे विभागातील पूर्व परिसरामध्ये सोलापूर तसेच अकलूज, सांगलीचा पूर्व भाग, पुणे साताराचा पूर्व भाग या भागांमध्ये देखील वारे सुटण्याची शक्यता आहे. वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. संध्याकाळपर्यंत काही परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील. अमरावती विभागामध्ये हलक्या मध्यम सरी, नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील पाऊस काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत वाढू शकतो. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. त्यामध्ये पाचोरा, जळगाव, धुळे, शिरपूर, नंदुरबार, साक्री, मालेगाव पश्चिम पट्ट्यामध्ये थोडासा जोर जास्त राहील. तर या भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आता सध्या देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता. ही होती मित्रांनो दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.